अहिल्यानगरमध्ये आज एमआयएमचे अध्यक्ष अझरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार। संध्याकाळी 5 वाजता सभेला सुरुवात होणार। शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये ही सभा होणार असून कालच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आज होणाऱ्या ओवैसींच्या सभेकडे लक्ष। आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अमरावतीमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा निघणार। मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती। आदिवासी आरक्षणात बंजारा समाजाला स्थान न देण्याची मागणी। ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव यांनी घेतली दीपक बोऱ्हाडेंची भेट। आमदार कैलास पाटीलही उपस्थित। धनगर आरक्षणासाठी बोऱ्हाडेंचं मागील 14 दिवसांपासून उपोषण। शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी काँग्रेस समिती नेमली। माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। समितीमध्ये यशोमती ठाकूर यांच्यासह 4 प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश। ही समिती यवतमाळमधील महागाव, आरणीमधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार। धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं कौतुक। वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं। 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 138% पाऊस झाला। अतिवृष्टीनं गेल्या महिनाभरामध्ये राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार। 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। हवामान विभागाची माहिती। तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि येलो मोझॅक रोगाचा सोयाबीनला मोठा फटका। एकरी 25-30 हजार रुपयांचा खर्च झाला, मात्र उत्पादन 1 क्विंटलही मिळालं नसल्याचं समोर। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेली आहेत। यंदा दसऱ्याला सुद्धा जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपूरचा विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। लातूर जिल्ह्यामध्ये कानडी बोरगाव इथे भाजपा आमदार रमेश कराड यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी केली मदतीची याचना। व्यथा मांडताना काही शेतकरी रडता रडता जमिनीवर कोसळले। लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी भूकंपाला आज 32 वर्ष पूर्ण। विध्वंसक भूकंपाचं स्मरण म्हणून किल्लारी परिसरात आज काळा दिवस पाळला जातो। मात्र 32 वर्ष उलटली तरी या भागातील कारला आणि कुमठा गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम। नंदुरबारमध्ये गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। त्यामुळे नुकसानाचे क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। राज्यामधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट सरसावलं। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय। ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांची माहिती। नागपूरच्या काटोलमधील भाजपा आमदार चरणसिंग ठाकूर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। संत्रा मोसंबी उत्पादकांना तातडीची मदत तसंच दिवाळीपूर्वी वाढीव पॅकेजची घोषणा करण्याच्या मागणीसाठी भेट घेणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या निपाणीमध्ये प्रकाश कदम या शेतकऱ्याची 2 वर्षाची चिमुकली चिमनदडी नदीपात्रामध्ये वाहून गेली। एनडीआरएफच्या पथकाकडून चिमुकलीचा शोध सुरू। अतिवृष्टीचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला आणि फळांच्या आवकेला मोठा परिणाम। मोसंबी आणि पपईची आवक कमी झाली असून सीताफळांची आवकही ठप्प। यंदा साताऱ्यामधल्या शाही दसरा राजशाही थाट बाजूला ठेवून अत्यंत साधेपणानं साजरा करणार खासदार उदयनराजे भोसले यांचा निर्णय। तर पूरग्रस्तांसाठी मदत करावी उदयनराजे भोसले यांचं भावनिक आवाहन। नंदुरबार जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाला फटका। जिल्ह्यामधील मुसळधार पावसामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये घट। महामंडळाच्या तिजोरीवर परिणाम। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंतप्रधान सूर्यघर योजनेचा 4149 लाभार्थ्यांनी घेतला लाभ। 14 मेगावॅटचा सौर ऊर्जा संच बसवल्यास 78,000चं अनुदान। योजनेमुळे लाभार्थ्यांच्या वीज बिल शून्य होणार। धुळ्याच्या शिरपूर पिंपरी रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि शेतकरी संतप्त। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। सायन प्रतीक्षानगर इथल्या सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं यंदाचे 19वे वर्ष असून यावर्षी मंडळाकडून स्वामी समर्थांच्या लक्ष्मी रूपातील मूर्तीची स्थापना। प्रतीक्षानगरची सप्तशृंगी या नावानं ही देवी प्रसिद्ध। मुंबईतल्या नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं यंदाचं 82व्या वर्षामध्ये पदार्पण। मंडळानं यावर्षी पुरातन महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला। नायगावची भवानी माता चंदनाची देवी म्हणून प्रसिद्ध। अंबरनाथमध्ये बंगाली समाजाच्या वतीनं दुर्गापूजेचं आयोजन। ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरामधील दुर्गोत्सवाचं यंदाचं 82वं वर्ष। देवीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। अंबरनाथमध्ये अष्टमी निमित्त महालक्ष्मी पूजनाचं आयोजन। तांदळापासून देवीचा मुखवटा आणि घागरी फुंकण्याची प्रथा। ब्राह्मण सभा महिला शाखेकडून महालक्ष्मी पूजेचं आयोजन।
पनवेल बाल सुधारगृहामधून 5 मुली पळून गेल्यानं खळबळ निर्माण झाली होती। या दरम्यान पळून गेलेल्या 5 मुलींपैकी 3 मुलींचा शोध घेण्यात पनवेल शहर पोलिसांना यश, तर 2 मुली अद्यापही बेपत्ता।